नमस्कार, देशोन्नती संपादकीयमध्ये मी ऐश्वर्या शिंदे आपलं स्वागत करते। औरंगजेब प्रकरणी संघानेच हात वर करत कानपिचक्या दिल्यानंतर आपली इब्रत वाचवण्यासाठी या प्रकरणावरील चर्चा थांबवून दुसऱ्या कोणत्या तरी विषयावर गोंधळ करणे भाग पडल्यावर सत्ताधारी गटाकडून दिशा सालियान या अजून एका दफन झालेल्या विषयाची कबर खोदण्याचा प्रयत्न सुरू झाला। 4 वर्षांपूर्वी घडलेल्या या दुर्घटनेचा तपास राज्याच्या सीआयडीने केव्हाच पूर्ण केला होता आणि दिशाचा मृत्यू हा एक अपघात असल्याचं सांगत प्रकरण फाईल बंद करण्यात आलं होतं। परंतु इतका काळ्या प्रकरणी शांत राहिलेल्या एवढेच नव्हे तर मागच्या काळात मुंबई पोलिसांच्या तपासावर विश्वास असल्याचे सांगत दिशाच्या मृत्यूची वास्तविकता स्वीकारलेल्या दिशाच्या पालकांनी अचानक आदित्य ठाकरेंसह काही लोकांवर संशय व्यक्त करत प्रकरणाचा पुन्हा तपास करावा अशी याचिका उच्च न्यायालयात दाखल केली। दिशाच्या पालकांचे समर्थन करताना सत्ताधारी पक्षातील काही नेत्यांनी त्यावेळी दिशाच्या पालकांवर दबाव होता त्यामुळे त्यांनी मौन बाळगलं असं म्हटलंय। हा तर्क एक वेळ मान्य केला तरी उद्धव ठाकरे यांचे सरकार जाऊन बराच काळ लोटलाय। शिंदे सरकारचे जवळपास 2.5 वर्षे आणि आता या नव्या सरकारचे 6 महिने म्हणजे एकूण 3 वर्षे दिशा सालियानचे पालक शांत का बसले होते? आपल्या मुलीसोबत दुर्व्यवहार झाला आणि तिचा खून करण्यात आला, परंतु सरकारच्या दबावामुळे प्रकरण दडपण्यात आले ही शंका त्यांना होती। तर उद्धव ठाकरे सरकार पायउतार होताच त्यांनी उच्च न्यायालयात धाव घ्यायला हवी होती। त्यावेळी उद्धव ठाकरेंचे सरकार होते म्हणून दिशांच्या पालकांवर दबाव होता। याच तर्काचे दुसरे टोक आता 3 वर्षांनंतर दिशाचे पालक जागे झाले असतील तर आताही त्यांच्यावर कुणाचा तरी दबाव आला हे असू शकते। आता उच्च न्यायालयात जे काही व्हायचे ते होईल, परंतु अशा पद्धतीने सुडाचे राजकारण सुरू झाले तर त्याचा शेवट कुणाच्याही हाती नसेल हे मात्र खरे। अशाच अपडेट्स व घडामोडी जाणून घेण्यासाठी तुम्ही बघत राहा देशोन्नती। नमस्कार।